नमस्कार सर्वांना, दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा. तर दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर देश विदेशातील पाहुणे आपापसातलं वैर विसरून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. आणि असेच एक खास पाहुणे आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ट्रम्प तात्यांचं. Hello everyone, this is President of America, Donald Trump. How are you? Happy Diwali to you all. शुभ दीपावली ट्रम्प तात्या. No sweetie, हे असं नमस्ते वगैरे करून शुभ दीपावली तुमच्या देशात. आमच्याकडे तर मिठी मारून दिवाळी साजरी केली जाते. Come on, hug me sweetie, hug me. नको नको तात्या. Okay, your loss. Happy Diwali to you. दिवाळीचा आनंद होऊ दे overflow. मजा कधीही होऊ नये low. तात्या तात्या बस झालं. Okay. अहो ह्या शुभेच्छा सकाळ सकाळी द्यायच्या असतात. आता तर संध्याकाळ झालीये. No sweetie, आमची सकाळ आता झाली म्हणून मी आता शुभेच्छा दिल्या. बाय द वे आय मस्ट टेल यू, मला तुमची संस्कृती खूप जास्त आवडते. कारण संस्कृती मला एव्हरी फेस्टिवलला छान छान फराळ बनवून पाठवते आणि मला व्हिडिओ कॉल सुद्धा करते. तात्या तुम्ही वेगळ्या संस्कृतीबद्दल बोलताय. खरं तर आमच्या महाराष्ट्राची संस्कृती खूप वेगळी आहे. महाराष्ट्रात दिवाळी पहाटची एक अनोखी परंपरा आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वेल स्वीटी, तुमच्या या महाराष्ट्राला पहाटेच्या शपथविधीची सुद्धा एक वेगळीच परंपरा आहे. यू नो व्हॉट आय मीन. बाय द वे आय मस्ट टेल यू, आमचे आप्पा मला सांगायचे, लवकर उठे लवकर निजे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे. आज माझ्याकडे भरपूर आरोग्य आहे, भरपूर धन आहे, पण मला संपदाचा नंबर कोणीच दिला नाही. तुमच्याकडे आहे का संपदाचा नंबर? तात्या आपला विषय भरकटतोय. मग मला तुमचा नंबर मिळेल का? नको, आपण दिवाळी बद्दल बोलूयात का? ओके. मला सांगा, दिवाळी निमित्ताने तुम्हाला रांगोळी प्रदर्शन बघायला आवडतं का? ऑफकोर्स मला रांगोळी प्रदर्शन बघायला खूप जास्त आवडतं. इनफॅक्ट आमच्याकडे पार्टीसाठी येणारे पाहुणे सकाळी रांगोळ्या काढल्याशिवाय घरीच जात नाही. तात्या तुम्ही वेगळ्या रांगोळ्यांबद्दल बोलताय, मी वेगळ्या रांगोळीबद्दल बोलतीये. जाऊ दे, मला सांगा तुम्हाला फटाके फोडायला आवडतात नो का? नो 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 नो, मला फटाके फोडायला अजिबात आवडत नाही. कारण मी खूप जास्त शांतीप्रिय माणूस आहे आणि शांतीसाठी मी आमच्या 8 भावकीतली भांडं देखील सोडवली, पण शेवटी शांतीने मला भाव दिला नाही. ती माझ्या शेजाऱ्याचा हात धरून पळून गेली. तात्या आपला विषय पुन्हा भरकटतोय. तुमची गाडी पुन्हा वेगळ्या रस्त्याने चाललीये. मग आपण त्याच वेगळ्या रस्त्याने पळून जाऊया का? नको, आपण दिवाळी बद्दल बोलूयात यू आर का? व्हेरी जीनियस स्वीटी, व्हेरी क्लेवर. तर मला सांगा, महाराष्ट्राची यंदाची दिवाळी खूप खास आहे. कारण 2 भाऊ एकत्र येत आहेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? विल स्वीटी, सण असतात ते यासाठी, एकत्र येण्यासाठी, आणि म्हणून मी टॅरिफ सुद्धा वाढवलं. कारण तुमच्याकडची मुलं शिकून आमच्या देशात येतात, पण इथेच सेटल होतात, पण त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांचा ते विचार करत नाही, आणि म्हणून मी नियम बदलले. आता त्यांना झक मारून तात्या आय मीन आता त्यांना प्रेमाने एकत्र राहावं लागेल. फॉर म्हातारा अँड म्हातारी, दिस इज माय दिवाळी गिफ्ट फॉर ऑल द म्हाताराज अँड म्हातारी. तात्या ज्यांना गरज आहे त्यांचा तुम्ही विचार करताय, दिस इज माय जॉब. आणि ज्यांना गरजच नाहीये त्यांचाही तुम्ही विचार करताय. दिस इज माय हॉबी. पण माझं काय, माझ्यासाठी काय गिफ्ट वगैरे आणलंय की नाही? Of course, I have something for you, sweetie. Oh, या पॉकेट मध्ये आहे लटचं पॉकेट, यू नो. दिस इज माय ट्रम्प कार्ड. टेक इट. हे तू कुठेही यूज करू शकते. पण हे तर विजिटिंग कार्ड आहे पण ते आहे कोणाचं? ट्रम्प तात्यांचं. मग झालं ना ते ट्रम्प कार्ड. त्याच्यावर माझा नंबर आहे. यू कॅन कॉल मी एनी टाइम. यू नो, सुंदर मुलींचे कॉल मी नेहमीच उचलतो. ओके, हॅपी दिवाळी टू यू ऑल. बाय 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 बाय. तर हे होते ट्रम्प तात्या, जे विषयाला धरून आणि विषयाला सोडून दोन्ही मुद्द्यांवर दिवाळी निमित्त बोललेले आहेत. पण दिवाळी निमित्त तुम्ही देखील एक गोष्ट लक्षात ठेवा. यंदाची दिवाळी आनंदाने साजरी करा, उत्साहाने साजरी करा, पण पर्यावरणाचा समतोल राखूनच. याच नोटवर आपण इथेच थांबतोय. अशाच खास पाहुण्यांना आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी.